जय येशू मुलांनो, आपण वर्गात बसले असताना कुठं आहो आपण? परमेश्वराच्या सानिध्यात. कुणाच्या सानिध्यात? परमेश्वराच्या सानिध्यात. म्हणून आपण सर्वांनी काय करायचं? लक्षपूर्वक जे शिकवलं जातं त्याच्याकडे आपण लक्ष लावूया. कारण की तुम्ही जर लक्ष देऊन ऐकाल नाही तर तुमच्या समजण्यात येणार नाही की आम्ही काय शिकलो म्हणून. ठीक आहे मुलांनो, चला आपण सर्वात प्रथम परमेश्वराच्या सानिध्यात असताना पवित्र क्रूसाद्वारे क्रूसाचे चिन्ह करून आपण वर्गाची सुरुवात करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. जय येशू मुलांनो, मी मागच्या वर्गात काय सांगितलं होतं तुम्हाला? की 10 आज्ञा पाठ करायला सांगितलं होतं, 10 आज्ञा लिहायला सांगितलं होतं. सर्वांनी लिहिलेत का? सर्वांनी पाठांतर केले का? माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वांनी नक्कीच पाठ केले असेल, नक्कीच तुम्ही लिहिले असाल, है की नाही? तस आता आज आपल्याला पाप आज्ञेचं उल्लंघन करतो. मागे होता आपला आज्ञा जीवनाचा मार्ग आहे की नाही? मागचा धडा होता आपला आज्ञा जीवनाचा मार्ग आहे. आणि आज काय आहे? आजच्या धड्याचं नाव आहे आपला पाप आज्ञेचं उल्लंघन करतो. मोशेला 10 आज्ञा दिल्यानंतर मोशे सिनै पर्वतावर गेल्यानंतर परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिल्या. मग ते लोकांमध्ये आला आणि ते सर्वांना सांगितलं. पहिले काय केले? लोकांनी होकार दिले. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यासाठी लोकांना होकार दिल्यानंतर मग ते हळूहळू काय झालेत? परमेश्वराची आज्ञा मानता त्यांनी मग ज्यावेळी मोशे आपल्या प्रार्थनेत असतो तेव्हा परमेश्वरापासून सर्व लोक दूर जातात. आणि मोशे त्यांना सांगतो की परमेश्वराने काय सांगितले होते? तुम्ही परमेश्वराची आज्ञा मोडायची नाही. मग त्यांनी काय केलं? तरीसुद्धा परमेश्वराची आज्ञा मोडली. आणि सर्वात प्रथम त्यांनी काय केलं? एक सोन्याचा वासरू तयार केला. काय केलं? वासरू तयार केला. आणि काय करत होते ते? त्या वासरूची पूजा करत होते. काय करत होते? पूजा. आणि सर्वात प्रथम पहिली आज्ञा आहे की तुम्ही मूर्तीपूजा करू नका. मूर्तीपूजा करू नका म्हटल्यानंतर सुद्धा ते लोकांनी काय केले? तिथल्या लोकांनी तिथं आल्यानंतर कनान देशात आल्यानंतर त्यांनी आपल्या एक सोन्याच्या वासरूचा पुतळा बनवला आणि त्याच्यासमोर ते लोक पूजा करत होते, नाचत गात होते आणि आपल्या म्हणजे नाशवंत जीवनाकडे ते गेले. परमेश्वराने आज्ञा दिलेले मोडले आणि परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केले नाही. मग असं करता ते जास्त पाप करू लागले आणि त्यांना इतकं पापामध्ये गुंग झाले की त्यांना परमेश्वराच्या कोणत्याच आज्ञाकडे लक्ष राहिलं नाही. मग त्यांनी काय केलं? मोशेचे सुद्धा आज्ञेचं पालन केलं नाही. मोशेला सुद्धा ते ऐकत नव्हते कारण की ते परमेश्वराच्या सर्व आज्ञा मोडून टाकले ते. मग आपण ज्यावेळी परमेश्वराच्या आज्ञा मोडतो तर आपलं काय होते? जीवनाचा नाश होते. कारण की या ठिकाणी सुद्धा या लोकांचा जीवनाचा नाश झाला आहे. का? कारण की शैतान नेहमी परीक्षा घेतो आणि शैतान नेहमी तत्पर असतो की आपण कुठे चुका करतो आणि आपल्याला शैतानाच्या मार्गात नेतो. यासाठी येशू ख्रिस्त आम्हाला काय चांगला मार्ग दाखवतो की आम्ही कोणत्याच परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करू नये. कारण की परमेश्वराने ते आज्ञा दिली होती त्यांना. आणि मागच्या धड्यातसुद्धा आपण पाहिलो आहोत की परमेश्वराने म्हटले की तू आपल्या परमेश्वराला काय कर? संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण आत्मेने प्रेम कर म्हटलं होतं. पण त्यांनी केलं का? नाही. त्यांनी काय केलं? मूर्तीपूजा करायला सुरुवात केली. परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करू लागले आणि परमेश्वराच्या सानिध्यात नाही राहिले. मग ते लोकांचं जीवन काय झालं? कष्टमय आणि आपल्या जीवनामध्ये साधारण जीवन जगू लागले. त्यांना कष्ट, दुःख, सर्व काही त्यांना त्रास सहन करावा लागला. कारण परमेश्वराच्या आज्ञा मोडल्यामुळे. कारण की त्यांना सांगितलं होतं ना, मूर्तीपूजा करू नका. सर्वात प्रथम आज्ञा हीच आहे की मूर्तीपूजा करू नका. आणि त्यांनी मूर्तीपूजाच केली. मूर्तीपूजा केल्यानंतर मग त्यांचं जीवन इथून पापमय झालं आणि त्यांनी परमेश्वरापासून ते दूर गेलेत. आणि त्यांचं जीवन काय झालं? जीवनामध्ये दुःख, संकट आणि त्रास सुरू झाले. जर मुलांनो आपण परमेश्वराच्या आज्ञा मानू आणि परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही तर आपलं जीवन कसं राहणार आहे? आपलं जीवनाचा मार्ग योग्य आणि चांगलं निघणार. आणि त्यासाठी आपल्याला
मदत करणार आहे? आपल्याला परमेश्वर मदत करतो आणि त्यासाठी आपलं जीवनाचा मार्ग चांगला काढण्यासाठी आपण कोणाजवळ जायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जायला पाहिजे आणि परमेश्वरच आपल्याला सहाय्य करतो. ज्या रीतीने मोशेचं आज्ञेचं उल्लंघन केलं लोकांनी आणि परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, तर आपण काय करायला पाहिजे? आपण परमेश्वराच्या आज्ञेच्या पालनमध्ये आपण त्यांच्यासारखं करायचं आहे का? नाही. त्यांच्यासारखं न वागता लोकांनी आज्ञेचं उल्लंघन केलं तसं आपण करायला पाहिजे का? नाही. आपण परमेश्वराच्या आज्ञेत राहून आपल्या जीवनाचा मार्ग चांगला काढला पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे. तेव्हाच आपण परमेश्वराच्या मार्गामध्ये पुढे जाऊ आणि आपल्या परमेश्वराच्या जीवनामध्ये आपलं जीवन योग्य आणि चांगलं होणार आहे. ठीक आहे मुलांनो, आजच्या धड्यामध्ये जे काही शिकवलं आहे आज्ञेबद्दल, आणि 2 आज्ञा मी मागे सांगितलं होतं, 10 आज्ञा पाठांतर करा आणि आज या 2 आज्ञेवर तुम्ही लिहायचं की आम्हाला पहिली आज्ञा आहे की परमेश्वराशी संपूर्ण मनाने संपूर्ण बुद्धीने प्रेम करायचं. त्याच्यावर प्रेम कुणाकुणाशी करायचं आणि कसं करायचं त्याबद्दल तुम्ही आपल्या शब्दात तिथं लिहायचं. आणि त्याच्यानंतर तू आपल्या शेजाऱ्यांशी प्रेम कर. शेजाऱ्यांशी प्रेम करताना शेजारचे म्हणजेच कोण येणार, शेजारचे म्हणजे कोण येणार आहेत हे त्याच्यात तुम्ही लिहा. कारण की तुम्ही ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहाल, परमेश्वराची प्रेम करताना आम्हाला काय नाही करायचं आहे आणि परमेश्वराच्या आज्ञेत राहण्यासाठी आम्हाला काय करायचं हे सर्व त्याच्यात लिहायचं. आणि दुसऱ्या आज्ञात आम्ही आपल्या शेजाऱ्याशी आपल्यावर प्रेम करतो तसं शेजाऱ्यांशी प्रेम करायचं. तर आपल्याला प्रेम कोणाकोणाची करायचं आणि कसं करायचं हे सुद्धा तुम्ही त्या आपल्या पुस्तकात लिहून काढा. आणि माझा विश्वास आहे की सर्व लेकरं लक्षपूर्वक ऐकलेत आणि हे सुद्धा तुम्ही आपलं आजचं वर्गाचं पण होमवर्क जे आहे ते तुम्ही नक्की लिहाल. आणि चला शेवटी आपण प्रार्थना करून आपल्या वर्गाचं समाप्त करूया. देव बाप्पा, तू आम्हाला सांभाळलं आणि सर्व शिकण्यासाठी आम्हाला तू सहायता मदत केली. तुझी उपकार स्तुती करते आणि तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा, की जेणेकरून आम्ही तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ज्या रीतीने लोकांनी आपल्यासाठी प्रभूजी मूर्ती तयार करून पूजा केली प्रभूजी, तशासारखे आम्ही त्या लोकांसारखे वागू नये, तर आम्ही तुझ्या आज्ञेत राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही प्रभूजी कोणतीच मूर्ती पूजा करू नये किंवा लोकांकडे बघू नये, तर आम्ही आपल्या जीवनामध्ये तुझ्या सानिध्यात राहून तुझ्यामध्ये राहून आम्हाला सहाय्याने मदत कर, की तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे प्रभू. आणि विश्वास करते की ह्या सर्व आज्ञा पाळण्यासाठी तूच आमचा मार्गदर्शक आणि आमचा सहाय्यक हो आणि आमचा शिक्षक हो प्रभू. ही छोटीशी प्रार्थना तुझ्याच नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन.